कसं मित्रांनो मजेत ना असेल ना तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे गोपाळकाला म्हणजे रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव आहे आणि उद्या दहीहंडी आहे। आज आपण तहसील येथे चाललेलो आहोत गोपाळकाल्याला। काय उत्सव असतो तो तिथे गेल्यानंतरच आपल्याला कळेल। मी देखील पहिल्यांदाच जातोय। आपल्या रेवंडीत देखील हा उत्सव साजरा केला जातो। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल। कदाचित आपण लवकर आलो तर आपल्या रेवंडीतल्या उत्सवाला देखील आपण हजेरी लावणार आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आपल्याला या जेटीवर ना म्हणजेच आपल्या रेवंडी गावात ना समोर तळाशीला जायचंय आणि समोरून आपल्याला बोट येते न्यायला। बोटीने नाही गेलो तर पूर्ण भोवंडा मारून ब्रिज क्रॉस करून जवळजवळ 10 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर होतं। तर आता आपण हे बोटीने चाललोय। जाऊया। नारळी पौर्णिमा झाल्यानंतर सगळी लगबग चालू झालेली आहे बोटी बाहेर काढण्याची। सगळं फिशिंग चालू झाली? हां, फिशिंग चालू झाली ना। 1 ऑगस्ट पासून फिशिंग चालू झालेली आहे। पण आता वारा आहे म्हणून जात नाही। हां, समुद्र खवळलेला आहे। ते आता उधाण गेलं ना नारळी पौर्णिमेचं, त्याच्यामुळे म्हणून पुन्हा बोटी थोडे वरती घेऊन काही बोटींचे बघा मुहूर्त झालेले आहेत। आता वारा कमी झाला की जाणार, चालू होणार पूर्ण। सुरुवातीला पापलेट वगैरे फ्रॉन्स भेटले, कोलंबी पापलेट मिळाले। हां, सुरमई पण भेटले। अरे वा। साठे, मोरी मासा तो खूप भेटला। तर आज गोकुळ अष्टमी आहे। आज रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होतो। आपल्याकडे हा कशा प्रकारचा कार्यक्रमाचं स्वरूप असेल? ऍक्च्युली आमच्याकडे हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे। अच्छा, पूजलं जातं। आता सर्वप्रथम ब्राह्मण येतील। अच्छा, भटजी येतील। भटजी आल्याच्या नंतर तुळशीजवळ नारळ ठेवून ते पूजा करून पूर्ण कुटुंब एकत्र येऊन गारण केलं जाईल। गारण केल्याच्या नंतर इथे जशी आपण गोकुळाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्याला पूर्णपणे भटजींच्या हस्ते म्हणजे पूजन केलं जाईल। पहिल्यांदा सर्व घरातील मंडळी पूजतील। पूजन झाल्याच्या नंतर वाड्यातील भरपूर सारी मंडळी किंवा गावातील असू दे, कारण पूर्ण आमच्या वाडीमध्ये एकाच घरामध्ये आमच्याच घरामध्ये गोकुळ संपूर्ण रेवणकर घराण्याचा गोकुळ आहे। हा, पूर्ण संपूर्ण रेवणकर। मुंबईवरनं पण पाहुणे आले आहेत, आमच्या घरातले लोक आलेले आहेत। अच्छा, आणि त्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर ग्रामस्थांचं भजन असणार आहे। भजन झाल्याच्या नंतर आरती होते, तीर्थप्रसाद होतो, त्याच्यानंतर महाप्रसाद होतो। अच्छा, आणि त्यानंतर आजच्या दिवसातला कार्यक्रम पूर्णपणे संपन्न। आजचा जो प्रसाद असतो तो आरती झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तीर्थप्रसाद केला जातो। त्यासाठी आपण रव्याचा प्रसाद बनवलेला। अच्छा, त्यानंतर महाप्रसाद होतो। महाप्रसाद बनवताना आज बघू शकता आपण की पूर्ण वाड्यातील मंडळी असू दे किंवा आपल्या घरातील मंडळी असू दे। ओके, महाप्रसादामध्ये स्पेशल आजच्या दिवशी म्हणून शेगलाची भाजी केली जाते। अच्छा, शेवग्याच्या शेंगा असतात त्याच्या पाल्याची भाजी केली जाते। अच्छा, त्याच्यावर आणि खास चुलीवर बनवले जाते। हां, आणि आपल्या पूर्णपणे चुलीवरती बनवलं जातं। अच्छा, आणि या आंबोळ्या बनवण्याचं काम चालू? आंबोळ्या
बनवले जातात आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन म्हणून काळ्या वाटाण्याची उसळ. अच्छा, ती पण असते. डाळ भात वगैरे हा ते तर असतंच. मुख्यत्वे महाप्रसादासाठी आंबोळ्या, काळ्या वाटाण्याची उसळ आणि शेगलाची भाजी. आजच्या दिवशी या जेवणाला महत्व आहे. त्यासाठी आपल्याकडे सर्व म्हणजे पूर्ण वाड्यातील मगाशी तर भरपूर साऱ्या अजून लेडीज होत्या. अच्छा, त्या आता गेल्या, त्यानंतर पुन्हा येणार आहे. बरं. आता आपण गोपाळकृष्ण महाराजांच्या मंदिराकडे आलेलो आहोत. आपल्या या तहसीलवाडीचा ग्रामदैवत. काय उत्सव असतो आजचा? जसं आपलं मंदिर गोपाळकृष्णाचं आहे, म्हणजे कृष्णाचं मंदिर आहे. तर आज जन्मोत्सव म्हणून कृष्ण मंदिरामध्ये आता पूजा चालू झालेली आहे. अच्छा. आता पूर्ण वाडीतले किंवा गावातले असू दे मंडळी सर्व येणार, पूजा करणार. त्यानंतर आरती होणार. अच्छा. आरतीनंतर तीर्थप्रसाद होणार. तीर्थप्रसाद झाल्याच्या नंतर भजन असणार आहे. आणि पूर्ण रात्रभर आजच्या दिवशी जागरणाचा कार्यक्रम, काकडा आरती पण ठेवलेली आहे. अच्छा. हे पूर्ण. आणि त्याच्यानंतर उद्याच्या दिवशी विसर्जन असणार. विसर्जनाच्या अगोदर दहीहंडी बांधली जाणार. या ठिकाणी दहीहंडी बांधून मग ती दहीहंडी फोडली जाणार आणि नंतर समुद्रावरती घट विसर्जन केलं. अच्छा, म्हणजे इथे जो आपण सप्ताहाच्या वेळेला घट बघितला त्याच पद्धतीने घटाची पूजा केली जाते. घटाची पूजा केली जाते आणि त्याच घटाचं उद्या विसर्जन केलं जातं. हा प्रसाद उद्या विसर्जनाच्या वेळी अच्छा सर्व जे येतात. हा आता तिसरा प्रसाद आहे. एक महाप्रसाद बघितला आपण, शिऱ्याचा प्रसाद बघितला, आता हा तिसरा प्रसाद उद्यासाठी. हा लाह्याचा बनवला. अच्छा, हा लाह्याचा पूर्णपणे बनवला जातात. ओके. याच्यामध्ये काय काय असं? याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. अच्छा. खोबरं आहे किसलेलं आणि साखर टाकून पाक बनवला जातो. अच्छा. आणि या पाकामध्ये हा प्रसाद बनवला जातो. ओके ओके. म्हणजे गोड गोड असं. गोड असं. ओके. आणि आता मी बाजूला हे बघतोय की हे पताके लावलेले आहेत, झेंडे जे आहेत, हे कशासाठी असतात? हे उद्या विसर्जन झाल्याच्या नंतर जेवढे पण लोक येणार त्यांना ही प्रसादाची एक एक पुडी दिली जाते. ओके. आम्ही जवळजवळ 350 पर्यंत पुड्या बनवतो. हा प्रसाद बनवला जातो. अच्छा. तर ही पुडी दिली जाते आणि तो विजयी पताका म्हणून तो प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला जातो. आता जेवढ्यांना मिळेल तेवढ्यांना मिळेल. हा, भेटतो सर्वांना. खूप बनवले, एवढे नाहीये. अच्छा, अजून बनवलेले आहेत. हे फक्त आम्ही एवढे पूजेसाठी लावतो. अच्छा. सर्वांना तिथे लाईन मध्ये दिला जातो. म्हणजे प्रत्येक जण मग आपल्या घरी देऊन तो पताका लावतो. गणपती गजानन महाराज ग्रामदेवता वागेश्वर गांगेश्वर पूर्वा विठला देवी ठिकाण म्हणजे महापुरुष ब्राह्मण निमेश्वर आणि समश्वर विद्या जो काय धंदा व्यवसाय करता कुटुंबाचं कल्याण करा, मुलाबाळांना सांभाळ करा. जी काही वर्षाची वालची पेढी वगैरे सेवा चाकरी करताय ती गोड म्हणून घेऊन सर्वांच्या हातात देखील सांभाळ करून सर्वांचं कल्याण करा, रक्षण करा आणि तुमची कृपाची राखण राखवल्या सामील आणि वाची. आता आपलं गारण झालंय. पूर्ण कुटुंब होतं गारण्यासाठी. दुसरीकडे गारण झालेलं आहे. आता गारण झाल्याच्या नंतर आतमध्ये प्रतिष्ठापना करून पूजेला सुरुवात होईल.
भजन आणि आरती झालेली आहे. तर लगेच आरती झाल्याच्या नंतर तीर्थप्रसाद पण आता दिलेला आहे. सर्वांनी तीर्थप्रसाद घेतल्याच्या नंतर सर्वजण जेवढे पण लोक आले ते आता आवर्जून आज उपवास काही जणांचा आहे ते उपवास सोडण्यासाठी असू दे किंवा जेवण्यासाठी महाप्रसादासाठी आता बसणार आहे. तर महाप्रसादासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे शेगलाची भाजी, शेवग्याच्या शेंगाची पाल्याची भाजी आणि त्याचबरोबर आंबोळी, काळ्या वाटाण्याची उसळ आणि एक भाजी, डाळ आणि भात हा महाप्रसादाचा आहे. आजच्या दिवसातला हा कार्यक्रम पूर्णपणे इथे आपला महाप्रसाद झाल्याच्या नंतर संपणार आहे आणि उद्या आपण विसर्जनाच्या दिवशी पुन्हा भेटू. तर मित्रांनो, आजचा आहे दिवस दुसरा, म्हणजे आजचा विसर्जनाचा दिवस आहे. पुन्हा एकदा आपण तळाशील गावामध्ये आलेलो आहोत. आधी आपण मागे गाणी चालू आहे त्याच्यामुळे माझा आवाज येणार नाही. आधी आपण कोळी देवाच्या पाया पडून घेऊया. इथे कोळी देवाचं स्थान आहे, तिकडे जाऊया आणि मग आपल्या गोपाळकृष्णाकडे जाऊया. अच्छा, भरपूर मोठं होतं. सुरूचं झाड आहे काय? अच्छा, वादळ आलं ना, एक मिनिट इथून घेतो. काय म्हणतो? खूप मोठं झाड होतं हे. भरपूर मोठं होतं, भरपूर इथे ऊनच नसायचं. अच्छा, ज्यावेळी टवके वादळ आलं त्यावेळी झाडावरती वीज पडली, पण वीज पडल्याच्या नंतर पण झाड जिवंत राहील. अच्छा, जिवंत आहे. हे कोळी देवाचं स्थान आहे. हे कोळी देवाचं स्थान, हे जागृत देवस्थान आहे. हे जागृत देवस्थान आहे. दरवेळी आपल्या मंदिरात जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतो त्यावेळी आपल्या गोपाळकृष्णाचं वारीसूत्र असतो ते इथे येणार, दिंडी इथे येणार आणि इथून नंतर पूर्ण काम सुरुवात होते कार्यक्रम. आणि हे जे देवस्थान आहे ते आपल्या बरोबर सीमेवर आहे. तळाशील ही वाडीची आपल्या सीमा आहे. तळाशील वाडीची. तोंडवळी ग्रामपंचायतीची तळाशील ही वाडी आहे. ही वाडी आहे आणि तिची सीमा हे कोळी देवाचं स्थान आहे. इथून पुढचा भाग जो आहे तो तोंडवळी, त्याच्यावरती वरची तोंडवळी. जयेश, आता हे काय चालू आहे? ही वाळण लावतात, म्हणजे काय आता देवाचं विसर्जन होणार आहे. ते विसर्जन होताना म्हणजे भरलेल्या धान्याने ओके त्याचं विसर्जन होतं. म्हणजे पूर्वीपासूनची आपल्या पद्धत आहे. अच्छा, वाळण लावायच्या वाळणीवर देव गेला. भरलेला म्हणजे भाताची आहे. अच्छा, म्हणजे आता जे भाताचं पाणी आहे अच्छा, म्हणजे विसर्जन करायच्या अगोदर केलं जातं. ओके. ओम गं गणपतये नमः. सुखकर्ता दुःखहर्ता अगोदर उत्तर पूजेचे तांदूळ टाकून त्याच्यानंतरच सगळी सहायता हलवली जाते, कारण काल स्थापना केली आहे, आज फक्त आम्ही हलवतात. गोपाळकृष्ण महाराज की जय.
आता आरती झाली, आरती झाल्याच्या नंतर मूर्ती आपण बाहेर घेतली. बरं. बाहेर घेतल्याच्या नंतर जेवढे पण सुवासिनी आहेत आणि शास भरणं म्हणजे मूर्तीच्या पायापासून डोक्यापर्यंत 5 वेळा तांदूळ वरती घेऊन जाणार आणि पुन्हा डोक्यापासून 5 वेळा तांदूळ पायापर्यंत. त्याच्यानंतर मूर्ती विसर्जनासाठी आपण वाजत गाजत बँडेच्या साहाय्याने आम्ही समुद्रावरती नेऊन विसर्जन. मिरवणूक काढली. मिरवणूक काढल्याच्या नंतर दहीहंडी आपण केली. दहीहंडी फोडल्याच्या नंतर देवाची आरती झाली आणि आपण विसर्जन आणि तेवढ्यात जोरदार पाऊस आला. पावसाने पण स्वागत केलं. एकदम जबरदस्त हे बघ भिजून गेलाय. आणि त्यानंतर आता जसा काल आपण दाखवलेला तो प्रसाद, लाह्याचा प्रसाद, तिसरा प्रसाद, त्याचा आता वाटप होत आहे. आणि जसं विजयी पताका म्हणून ते बावट्यांचं वाटप देखील होत आहे. आपण
आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम एकदम तालाबादप्रमाणे चांगल्या रीतीने काही कोणाला इजा न होता पार पडला. आता संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपले लकी दादा आहे यांचं मालवणी लाईफ हा चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद. सुप्रभात मित्रांनो, कालचा कार्यक्रम संपला आणि मुसळधार पाऊस चालू झाला. आज सकाळी उठून मी हा आउट्रो शूट करतो आहे. मुळात हे व्हिडिओ आणण्याचं कारण एवढंच असतं की आपल्या ज्या कोकणातल्या रीतीरूढी परंपरा आहेत त्या देखील तुमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत. या ज्या रीतीरूढी परंपरा टिकवण्याचं काम हे तुमचं आहे. आपल्या गावी जर असे उत्सव होत असतील तर तुम्ही नक्की या उत्सवांना उपस्थित राहा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.